नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. अपकमिंग टीईटीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी सिरीज आपल्यासाठी घेऊन आलेला आहोत. ती सिरीज आहे घटक वाईज. आतापर्यंत आपण आकृतीशी रिलेटेड प्रश्न लक्षात घेतले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक संख्यांशी रिलेटेड जे काही प्रश्न आतापर्यंत आलेले असेल ते सर्व क्वेश्चन्स बघणार आहोत. तत्पूर्वी जर का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर स्टडी मॅथ हे चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. पहिला क्वेश्चन बघा. 2 × 10⁻² ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायातील कोणत्या संख्येत आहे? स्थानिक किंमत विचारण्यात आलेली आहे, परंतु या ठिकाणी त्यांनी आपल्याला ही स्थानिक किंमत दिली ज्याचा संबंध या 4 ऑप्शनपैकी कुठल्या तरी एका संख्येमध्ये आपल्याला शोधायचा आहे. बघा, 2 × 10⁻². म्हणजे याला कसं कन्वर्ट करायचं? 2 जैसे ते घ्यायचे, मल्टिपल बाय हा जो 10⁻² आहे म्हणजे 10च्या डोक्यावर जे -2 आहे त्याला 1 डिवायडेड बाय हा जो एवढा भाग आहे याला काय करायचं, याचं चिन्ह बदलवायचं. म्हणजे 10च्या डोक्यावर फक्त 2 द्यायचे. चिन्हाचा बदल झाला. चिन्हाचा बदल केव्हा होतो? जर 1/, जर केलं तर तुम्ही या ठिकाणी 10⁻² च्या जागेवर 10⁻² म्हणजे 10चा वर्ग घेऊ शकता. आता बघा, 2च्या खाली 2 घेतले, मल्टिपल बाय 1 म्हणजे 1च आणि 10चा वर्ग किती होते मित्रांनो? तर 100 होते. आता आडवा भाग द्यायचा, बे 1 बे, बे 5 10 आणि हा 0 येते. म्हणजेच या ठिकाणी आन्सर आलेला आहे 1/50. पण 1/50 या संख्यांचं समाधान याने होत नाही, म्हणून 1/50 म्हणजे काय ते आपण पुढे जाऊया. 1/50 हे तुम्हाला दशांश चिन्हामध्ये त्याचं आन्सर आणावं लागेल. 0 दिला, 0 दिला इथे, हा 0 दिला, हा 0 दिला, 50 × 50, 50 दोन्ही किती आता 100. म्हणजे प्रॉपर आन्सर आलेला आहे 0.02. 0.02 आलं. मात्र ऑप्शनमध्ये 0.02 कुठे आहे हे शोधण्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल की पॉईंट नंतर दुसऱ्या स्थानावर 2 आहे. सो या ठिकाणी पॉईंट नंतर दुसऱ्या स्थानावर जर 2 असेल तर ते आन्सर समजायचं. म्हणजेच या पॉईंट नंतर दुसऱ्या स्थानावर 2 आहे म्हणून प्रॉपर आन्सर आहे 1. या ठिकाणी तर इश्यूज नाही, कारण की पॉईंटच्या आधीची ही संख्या आहे. याच्यासमोर आपण असे पॉईंट लावू शकतो म्हणून हा येणार नाही. इथे पॉईंट नंतर तिसऱ्या स्थानावर 2 आलेले आहे. आपलं तर पॉईंट नंतर दुसऱ्या स्थानावर 2 आले म्हणून प्रॉपर आन्सर 1 येतं, पण 3 येणार नाही. या ठिकाणी 2चा जर विचार केला, पॉईंट नंतर पहिल्या स्थानावर 2 आलेला आहे, पण या ठिकाणी पॉईंट नंतर दुसऱ्या स्थानावर आला म्हणून 4 नंबरचं सुद्धा आन्सर येणार नाही. प्रॉपर आन्सर आहे 8.625. हीच ती संख्या आहे ज्यातील 2ची स्थानिक किंमत 2 × 10⁻², मात्र तो मायनसमध्ये, म्हणजेच 2 × 10⁻² येतं. कळलं तुम्हाला? चला पुढे जाऊया. स्थानिक संख्येशी रिलेटेड थोडा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आलेला आहे. 10⁻² ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे? 10च्या डोक्यावर -3 ही जी स्थानिक किंमत आहे ही स्थानिक किंमत या पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे असं विचारण्यात आलं. सेम आधी जो प्रश्न आपण सोडवला त्याच्यासारखाच हा प्रश्न सुद्धा आपल्याला सोडवावा लागेल. 10⁻³ म्हणजेच याला काय करायचं, 1 याचं चिन्ह बदल होणार. 10च्या डोक्यावर फक्त 3 म्हणजे 10चा घन. आता 1/10चा घन म्हणजे 1000 येते. 1/1000 जर म्हटलं तर आपण याच्यावर क्रिएशन करू शकतो आणि याला शॉर्टकटमध्ये आन्सर आणू शकतो. या ठिकाणी 0 टाकला तर या ठिकाणी 0 पॉईंट द्यायचा, 0 दिला 0 द्यायचा, पुन्हा 0 दिला 0 द्यायचा. 1001 1000 1001 1000 म्हणजे आन्सर येते 0.001. मित्रांनो, 0.001 आहे. म्हणजेच पॉईंट नंतर तिसऱ्या स्थानावर 1 आपल्याला पाहिजे. पॉईंट नंतर तिसऱ्या स्थानावर 1 आपल्याला पहिल्याच ऑप्शनमध्ये दिसून येते म्हणून आन्सर येते फर्स्ट. सेकंड काय येत नाही, कारण की पॉईंट नंतर पहिल्या स्थानावर 1 आलेला आहे. आपलं त्या आन्सरमध्ये पॉईंट नंतर तिसऱ्या स्थानावर 1 आलेला आहे म्हणून हे इथं मॅच होत नाही म्हणून हे कॅन्सल. इथे पॉईंटच्या आधी 1 आलेला आहे. पॉईंटच्या आधी जर 1 आला तर
ते तर आपल्याला आलंच नाही. पॉईंट नंतर आपल्याला तिसऱ्या स्थानावर 1 पाहिजे, म्हणून हे सुद्धा येणार नाही. पॉईंट नंतर दुसऱ्या स्थानावर 1 आलेला आहे आपल्याला, तर पॉईंट नंतर तिसऱ्या स्थानावर 1 आलेला आहे, म्हणून हे सुद्धा मॅच होत नाही, म्हणून प्रॉपर आन्सर आहे फर्स्ट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा आपण लक्षात घेऊया. 180.3082 या संख्येतील उजवीकडील 8ची स्थानिक किंमत डावीकडील 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे किंवा किमतीतील किती पट आहे. पट विचारण्यात आलेले आहे मित्रांनो. पट जर असेल तर आपल्याला भागाकार करावा लागत असतो, परंतु भागाकार कशाचा करायचा हे तुम्हाला दोन्ही पद्धतीने समजून सांगतो. स्टेपने सुद्धा सांगतो आणि ट्रिक्सने सुद्धा सांगतो. ट्रिक्सने तर याचा आन्सर विदिन सम सेकंद म्हणजे 2 सेकंदमध्येच निघते. बघा आता काय करायचं की ही एक संख्या आहे. बघा ही एक संख्या 180.3082. बरेच विद्यार्थी काय करतात, याला वाचनामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने वाचन करतात. कसे वाचतात की 180.3082 म्हणतात. तसं वाचन याचं करायचं नसते. पॉईंटच्या आधी पूर्णांक असतो म्हणून तो पूर्णांकच वाचनामध्ये घ्यायचा, 180च म्हणायचं. परंतु त्याच्यानंतर दशांश चिन्ह, याला हा पूर्णांक नसतो, अपूर्णांक असतो, म्हणून त्याचा एक एक अंक वाचत जायचा. म्हणून प्रॉपर वाचन असं आहे 180.3082. इंग्लिशमध्ये त्याला 180.3082 आपण म्हणत असतो. आता बघा या संख्येतील उजवीकडील 8ची स्थानिक किंमत. उजवीकडील 8ची स्थानिक किंमत आपण लक्षात घेऊ. उजवीकडची म्हणजे ही उजवीकडची आणि डावीकडची आहे ही डावीकडील. आता उजवीकडील 8ची स्थानिक किंमत डावीकडील 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. उजवीकडील 8ची स्थानिक किंमत येते मित्रांनो 0 पॉईंट, ह्या 3ला 0 म्हणायचं, ह्या 0ला 0 म्हणायचं आणि 8ला 8 म्हणायचं. हे झाले उजवीकडील या 8ची स्थानिक किंमत. आणि डावीकडील 8ची स्थानिक किंमत काय येतं तर 80 येते. 8 0 आणि पॉईंट, या शून्याच्या जागेवर 1 2 3 4 काही असतात तरी आपण 80च लिहिलं असतं. ठीक आहे 80. आता त्यांनी काय म्हटलं की उजवीकडील 8ची स्थानिक किंमत म्हणजे सर्वप्रथम उजवीकडील 8ची स्थानिक किंमत आपल्याला वर घ्यावं लागेल 0.008 भागिले पट विचारलेली आहे. डावीकडील 8च्या स्थानिक किमतीच्या म्हणजे डावीकडील 8ची स्थानिक किंमत येते 80. आता याला भाग द्यावा लागेल. भाग कसा द्यायचा मित्रांनो बघा, जर अंशामध्ये दशांश चिन्ह आहे आणि छेदामध्ये पूर्ण संख्या आहे तर हे दशांश चिन्ह आपण इथं पुढे नेऊ शकतो. म्हणजे हे झाले 8. जसे 3 अंक आपण पुढे नेणार तसे 3 0 इथं लावून द्यावं लागतं. म्हणजेच काय होतं की 8 भागिले 80,000 या ठिकाणी येते. ओके 8 भागिले काय येतं तर 80,000 या ठिकाणी आले. आता 8 एका 8, 8 एका 8 आणि हे किती 0 तर 4 0. म्हणजे प्रॉपर आन्सर येते मित्रांनो 1 भागिले किती तर 1 वर 4 0 म्हणजेच 1 भागिले 10⁴. बघा प्रॉपर आन्सर आलं 1 भागिले 10च्या डोक्यावर 4, 10चा घन 4. आता याला थोडं पुढे जर नेतो म्हटलं तर 1 भागिले 10⁴ म्हणजेच होत असते 10⁻⁻⁴. हेच आलं प्रॉपर आन्सर. परंतु एवढ्या मोठ्या ट्रिक्सने सोडवायला खूप वेळ लागेल, म्हणजे या स्टेप्सने सोडवायला खूप वेळ लागेल. आपल्याला याचं आन्सर ट्रिक्सने काढायचं आहे. ट्रिक्सने जर काढायचं असेल, अशा प्रकारची जर शाब्दिकता दिलेली असेल, प्रॉपर अशाच पद्धतीने जर दिलेलं असेल, म्हणजे उजवीकडे 8ची स्थानिक किंमत आधी उजवीकडच्या अंकाची स्थानिक किंमत दिलेली असेल आणि नंतर डावीकडील अंकाच्या स्थानिक किंमत दिलेली असेल, त्याच्यातील जर पट काढायची सांगितली तर मीच सांगतो तसं करायचं. हा जो 8 आहे याला गोल करा, हा जो 8 आहे याला गोल करा. याच्या मधात किती घटक आहेत, किती घटक आहेत, किती घटक म्हटलं मी, घटक आहेत. घटक म्हणजेच काय, पॉईंट सहित सर्व अंक विचारात घ्यायचे. हा 0 म्हणजे एक घटक, हा पॉईंट म्हणजे दुसरा घटक, हा 3 म्हणजे तिसरा घटक, हा 0 म्हणजे चौथा घटक. आणि म्हणूनच चौथा म्हणजे 4 घटक आहेत, म्हणून असे डोक्यावर -4 लिहायचे आणि खाली 4 लिहायचे. झाले आन्सर. 4 बरोबर अंक आहेत किंवा 4 घटक आहेत, म्हणून -4 डोक्यावर लिहायचं आणि खाली 10 लिहायचे, म्हणजेच आन्सर येते 10⁻⁻⁴. कळलं तुम्हाला? म्हणजे याही पद्धतीनं 10⁻⁻⁴ आलं
आणि याही पद्धतीने 10⁻⁻⁴ आलेला आहे. म्हणून प्रॉपर आन्सर आहे फोर्थ. प्रॉपर आन्सर काय आहे? फोर्थ आन्सर आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. TT मॅथ कोर्स, मी ऑनलाईनचे काही कोर्सेस राबवत आहो. त्यामधला पहिला कोर्स म्हणजे मॅथमॅटिक्सचा, जो की 3 महिन्यामध्ये मी पूर्ण करत आहो. सध्या नंबर सिस्टीम नावाचं चॅप्टर सुरू आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर ही बॅच जॉईन करू शकता. 1500 रुपये त्याची फी आहे आणि डेली लाईव्ह लेक्चर्स असतात. लेक्चरमध्ये तुम्हाला PDF सुद्धा मिळतं आणि डेली होमवर्कसुद्धा मिळते. ओके, चला पुढे जाऊया. 14 क्वेश्चन बघा. सेम टू सेम तिसऱ्यासारखाच 14 क्वेश्चन आहे. 27.487 या संख्येतील उजवीकडे 7ची स्थानिक किंमत डावीकडे 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट नसेल. बघा या ठिकाणी शाब्दिकता बदललेली आहे. आपण काय करतो की सलगपणे वाचत जातो आणि शेवटी म्हणजे एकदम डिटेल्समध्ये आपण वाचन करत नाही. म्हणजेच आपल्याला पूर्णच्या पूर्ण बरोबर असते, परंतु तरी सुद्धा आन्सर आपण चुकीचं मारून जातो. कारण की पूर्णच्या पूर्ण वाचा. त्यांनी काय सांगितलेलं आहे की किती पट नसेल. किती पट नसेल तर मग काय करायचं? सेम तसंच करायचं. 27.487 मित्रांनो, त्यांनी काय म्हटलेलं आहे? उजवीकडील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. म्हणजे ही झाली उजवीकडील, ही झाली डावीकडील. उजवीकडे 7ची स्थानिक किंमत 0.007. बघा हा जो पॉईंट आहे, पॉईंट दिलाय त्याच्या आधी 0 दिला. 4ला 0 म्हटलं, 8ला 0 म्हटलं आणि 7ला 7 घेतले. म्हणजे उजवीकडे 7ची स्थानिक किंमत आलेली आहे 0.007. आता डावीकडील 7ची स्थानिक किंमत डायरेक्टली 7च येतं आहे की नाही. मग त्यांनी आपल्याला पट विचारली. पट विचारली तर काय येणार? 0.007. कारण की सर्वप्रथम उजवीकडील 7ची स्थानिक किंमत आपल्याला अंशस्थानी घ्यावं लागेल आणि हे जे 7 आहे छेदस्थानी घ्यावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे भागाकार कसा देत असते. तर या ठिकाणी अंशस्थानी जर दशांश चिन्ह आलेलं असेल तर त्याला पूर्णांकात कन्वर्ट करायचं, इथे ते न्यायचं. म्हणजे 7 येणार या ठिकाणी आणि 3 अंकाने पुढे नेला म्हणून या ठिकाणी किती झिरो लावायचे? 3 झिरो लावायचे. म्हणजे या ठिकाणी येतं 7000. 7 1 7, 7 1 7, 3 झिरो. म्हणजे आन्सर आलं 1/1000. मित्रांनो 1/1000 तर आन्सर आलं. पण 1/1000 याला 2-3 पद्धतीने कन्वर्ट करता येते. बघा या ठिकाणी मी करून दाखवतो तुम्हाला 1/1000चं किती पद्धतीने कन्वर्ट करता येते. 1/1000 म्हणजेच 1000 म्हणजे 10चा घन झाला की नाही. म्हणजे 1/10चा घन आपण म्हणू शकतो. इक्वलच आहे ह्या दोन्ही व्हॅल्यू. त्याच्यानंतर याला 10⁻³ सुद्धा म्हणू शकतो. बरोबर आहे. 10⁻³ आपण -3 सुद्धा म्हणू शकतो. किंवा याच संख्येला 1/1000 म्हणजेच दशांश चिन्हामध्ये सुद्धा आपल्याला त्याला कन्वर्ट करता येते. म्हणजे बघा 1/1000 म्हणजेच काय येतं? हा 0 वाढवला, 0 पॉईंट दिला, हा 0 दिला, हा 0 दिला आणि 1000 1 1000 1000 1 1000 म्हणजेच आपण त्याला दशांश चिन्हामध्ये सुद्धा दर्शवू शकतो. एकच व्हॅल्यू 4 पद्धतीने आपल्याला कन्वर्ट करता येते. कारण की यामध्ये काय विचारलं की किती पट नसेल? 1/1000 पट असेल, 1/10⁻³ पट असेल, 10⁻³ पट असेल, 0.001 पट असेल. ह्या 4 पैकी 3 या ठिकाणी जुळेल. जे जुळणार नाही ते नसेल. म्हणजे बघा 1/1000 या ठिकाणी आहे, हे जुळलं या ठिकाणी. 1/10⁻³ या ठिकाणी आहे, हे सुद्धा येऊ शकतं. त्याच्यानंतर 0.001 हे या ठिकाणी आहे. बरोबर आहे. परंतु फोर्थ ऑप्शनमध्ये 1/10⁻³ येत नाही. तर त्या ठिकाणी हे यायला पाहिजे होतं. म्हणून कोणती पट नसेल? तर ही पट नसेल. म्हणजे आन्सर आहे 4. पट नसेल म्हटलं ना, म्हणजे आन्सर तर आपल्याला 4च द्यायला लागेल. ह्या तीनही गोष्टी, हे तीनही ऑप्शन यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूला जुळतात. जे जुळत नाही ते आन्सर तुम्हाला मारायचं आहे. आता हे झालं तुम्हाला जणू काही थेरॉटिकल पद्धतीने सॉल्व करून दिलेलं आहे. मात्र तुम्हाला हेच जर समजा विदिन सम सेकंडमध्ये ट्रिक्सने जर आणायचं असेल तर तुम्ही काय करणार? करा तर लागेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यू तर काढायचं लागेल. पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, 27.487 ही एक संख्या आहे, ही संख्या आहे. आता उजवीकडे 7ची स्थानिक किंमत म्हणजे हे,
डावीकडे 7च्या स्थानिक किमतीची म्हणजे हे, याच्यामध्ये किती घटक आहेत रे? पॉईंट पकडून हे किती घटक आहेत? तर 3 घटक आहे, म्हणून आपण याला -3 असं म्हणणार. 10⁻³ ही झाली पहिली व्हॅल्यू. दुसरी व्हॅल्यू काय होणार? यालाच आपल्याला कन्वर्ट करता येते. 1/10च्या डोक्यावर 3. फक्त याचं काय केलं? चिन्ह बदललं आपण, म्हणजे वजा चिन्ह अधिक केलं. त्याच्यानंतर तिसरी व्हॅल्यू काय आहे ते 1/10चा घन म्हणजेच 1000 येतं. यालाच कसं कन्वर्ट करू शकतो आपण? 0.001 मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे 4 व्हॅल्यू त्याच्यावर आपण काढू शकतो एवढ्या. 0.001 0.001 ही या ठिकाणी जुळली. 10⁻³ हे या ठिकाणी जुळली. त्याच्यानंतर 1/1000 हे सुद्धा येऊ शकते. किती पट नसेल तर 1/10⁻³ पट नसेल. ओके, म्हणजेच आन्सर आहे 4th. आन्सर काय आहे? 4th. दोन्ही पद्धतीने सारखंच आहे, फक्त पहिल्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप्स मी काढून दाखवलेला आहे. देयर इज अ लास्ट क्वेश्चन. या ठिकाणी बघा 5,03,535 या संख्येमध्ये 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? मित्रांनो, याचं सुद्धा आन्सर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने काढूया. बघा या ठिकाणी काय आहे? 503,535 म्हणजे 5,03,535. या ठिकाणी या संख्येमध्ये 3च्या स्थानिक किमतीतील म्हणजे 3 या ठिकाणी 2 ठिकाणी आहे. हे 3 आणि हे 3. या 3ची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक, हजार ही दशक स्थानी आहे, म्हणून त्याची काय येणार आहे? 3च्या समोर जेवढे काही अंक असेल त्याला शून्यामध्ये कन्वर्ट करायचं. 3च्या समोर 5 आहे, म्हणून 5ला 0 म्हणायचं. डायरेक्ट 3ची स्थानिक किंमत आलेली आहे 30. आणि सेम टू सेम या 3ची स्थानिक किंमत किती येणार मग? तर ती येणार आहे 3च्या पुढचे सर्व अंक शून्यामध्ये कन्वर्ट करायचे. 3 अंक आहे या 3 याच्यानंतर, म्हणून याची किंमत आलेली आहे स्थानिक किंमत 3000. या दोहोंमधला फरक विचारण्यात आलेला आहे. मग फरक कसा काढायचा? तर या ठिकाणी बघा 3000 वजा 30 म्हणजे 0, इथं 7, इथे 9 आणि इथे काय येतं 2. 2970 आन्सर येते. हेच झालं थेरॉटिकल पद्धतीनं. विदिन सम सेकंदमध्ये जर का तुम्हाला आन्सर काढायचं असेल तर काय करायचं? मित्रांनो बघा, विदिन सम सेकंदमध्ये सुद्धा तुम्हाला याचं आन्सर काढता येते. या ठिकाणी 503,535 म्हणजेच 5,03,535 या संख्येमध्ये 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती? म्हणजेच हा 3 आणि हा 3 हे 2 टार्गेट करायचे. आणि तुम्हाला सांगतो पहिला जो 3 येणार इकडचा, सुरुवातीचा जो 3 त्यांनी विचारला त्याला त्याच्यामध्ये किती टाकले तर 10 होते असा विचार करायचा. या 3 मध्ये किती ॲड केले म्हणजे टाकले, ॲड केले म्हणजे 10 येते असा विचार करायचा. याच्यामध्ये किती टाकले म्हणजे 10 येते रे? तर तुम्ही निश्चितपणे सांगणार की सर या 3 मध्ये 7 टाकले म्हणजे 10 येते. म्हणजेच या ठिकाणी काय टाकणार आपण? 7 टाकणार. त्याच्यानंतर या दोहोंमध्ये जेवढे काही अंक असेल त्याला 9 मध्ये कन्वर्ट करायचं. याला 9 मध्ये कन्वर्ट केलं. ओके, 9 मध्ये कन्वर्ट केलं. आणि त्याच्यानंतर हा जो 3 आहे याच्या आधीचा घ्यायचा, च्या आधीचा अंक, आधीचा काय घ्यायचा? अंक घ्यायचा. म्हणजे 3च्या आधीचा अंक येतो 2 आणि नंतर हा जो 5 उरला आहे त्याला शून्यामध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे आन्सर येते 2970. 3rd नंबरचा आन्सर राईट आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने एक क्वेश्चन्स आपण घटक वाईज शिकत आहोत. घटक वाईज शिकण्याचा एक फायदा असा होतो की प्रत्येक घटक तुम्हाला डीपमध्ये समजतो. प्रत्येक टॉपिक तुम्हाला डीपमध्ये समजतो. 2013 पासून तर 2021 पर्यंत जेवढे काही पेपर महाराष्ट्र शिक्षण परिषदेने घेतलेले आहे त्या सर्व पेपरचे ॲनालिसिस करून घटक वाईज एक व्हिडिओ तुमच्या पुढे मी प्रेझेंट करत आहोत. निश्चितच जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि स्टडी मॅथ या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.